आता यूट्यूबवरती बघून खूप लोक साधना करतात, पण ही साधना जीवावर सुद्धा दिसते. प्रमोद जवळचा व्यक्ती, एक आगोर अशी त्याची ओळख झाली. न माहिती असणारी साधना आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते याचा विचारही आपण करू शकत. त्याने त्याच्या शरीराचं अख्खा रक्त शोषलं, वीर्य शोषलं आणि शेवटी प्रमोद अमावस्येच्या दिवशीच गेला. नमस्कार, मी अजय, द डिवाइन इकोज हे आपल्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण जाणणार आहोत की बिना गुरुची साधना केल्याने किंवा यूट्यूबवरनं बघून जे मंत्र साधना करतात त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात ते आपण बघूयात. हा किस्सा माझ्या जवळचा मित्र प्रमोद ह्याच्याशी घडला होता, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. यक्षिणीबद्दल ऐकलंय का? यक्षिणी, त्यामध्ये भरपूर प्रकार असतात. निम्न कोटीची देवता म्हटलं की यक्षिणी, पिशाचिनी, अप्सरा असे लोक वेगवेगळ्या साधना करतात. माझ्या निदर्शनामध्ये आलेली एक केस. प्रमोद जवळचा व्यक्ती, माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठा, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलता. एक आघोर अशी त्याची ओळख झाली. आघोरी चतुर, हुशार, व्यक्तिमत्ववाला. प्रमोदला त्याचं व्यक्तिमत्व खूप भाळलं. म्हणतात ना, चमत्कार तिथे नमस्कार, असं काहीसं प्रमोदसोबत घडलं. त्याला तो आघोरी एकदम असा सिद्धयोगी वाटला होता, पण सिद्ध. पण तंत्रामध्ये दोन मार्ग येतात, एक वामाचारी तंत्र आणि एक दक्षिणाचारी तंत्र. जसं एक सात्विक आणि एक तामसिक. आघोरी होता तामसिक, परंतु प्रमोदला तामसिक वृत्ती जादा भावली. प्रमोदने ठरवलं की आपण त्याला आपला गुरु बनवावा. आघोऱ्यांना आपल्या मागे कोणी पडलेलं आवडत नाही, हे जग जाहीर आहे. प्रमोद तिथे एक हप्ता विश्वेश्वराच्या दर्शनास गेला होता, पण त्यांनी पूर्ण एक हप्त्यामध्ये एकदाच विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि पूर्ण तो वेळ हा मणिकर्णिका घाटावरती घालू लागला. पहिले 1-2 दिवस त्या आघोऱ्याला पाही, त्याच्या हालचालीवरती, त्याच्या बोलण्यावरती, त्याच्या येण्या जाण्यावरती तो लक्ष दे. त्या आघोऱ्याने 2-3 वेळा त्याला इग्नोर केलं बरं का. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा प्रमोद त्याला पाहत होता, तो आघोरी अचानक नाहीसा झाला आणि प्रमोदच्या मागे येऊन थांबला. प्रमोद भयंकर डचकला, पण मनामध्ये कुठेतरी संतुष्टी होती की आपल्याला पॉवरफुल गुरु भेटणार. आता प्रमोदने त्याला आपला गुरु मानला होता, पण आघोऱ्याने त्याला आपला गुरु स्वीकारला होता का? आघोऱ्याने आपला शिष्य त्याला स्वीकारला होता का? बोलणं सुरू झालं. आघोरी म्हणे, मी तुला 2-3 दिवस पाहतोय, तू माझ्याकडे असा वेगळ्या नजरेने किंवा विचित्र भावनेने का पाहतोस? प्रमोदकडे उत्तर नव्हतं. प्रमोद 5 मिनिटं शांत राहिला आणि त्याने आघोऱ्याचे पाय धरले. आघोऱ्याचे पाय धरल्यानंतर ना आघोरी म्हटला, तुला काय हवंय ते मला सांग. प्रमोदचं म्हणणं काय होतं की मला तुम्ही शिष्य पत्करावा. पण आघोरी म्हटलं, तू त्याच्या पात्रतेला आहेस का? प्रमोद म्हणा, तुम्ही जे म्हणाल मी ते करेन. आघोरी म्हणे, माझा ठाव ठिकाणा नाही, मी आज इथं उद्या तिथं, तुला कसे मी गुरु ज्ञान द्यावे? पण प्रमोद जिद्दीला अडला होता आणि आघोरी त्याच्यापासून पिछा सोडवायला. आघोरीला पुढे जायचं होतं, पण प्रमोद जिथे तिथे त्याचा पिछा करू लागला. शेवटी वैतागून आघोऱ्याने त्याला गंगा तटी बसवले, मणिकर्णिका घाटापाशी, आणि त्याला एक मंत्र दिला आणि म्हटलं की तुला काय हवं, तुला ह्या मंत्रापासून मिळेल, तू या मंत्राची साधना कर. प्रमोद भलतंच खुश झाला. तो त्या मंत्राला गुरु मंत्र म्हणून परत पुण्याला परतला. पुण्याला आल्यानंतर ना प्रमोदची माझी भेट झाली.
तेव्हा प्रमोदनी मला हा सगळा वृत्तांत सांगितला. मी म्हटलं ठीक आहे, छान आहे, तुला गुरु भेटला. पण माझं चुकलं की मला त्याच्या मागचं पूर्ण माहिती काढायला हवी होती. एक मित्राची मदत झाली असती. 2 दिवस थांबल्यानंतर मी पुन्हा प्रमोदला भेटलो आणि प्रमोदला समजावले की प्रमोद, अघोरांचा ठाव ठिकाणा नसतो. तुला ना कसली त्यांनी दीक्षा दिली आहे, ना कसली तुला माळ दिली आहे, मग तू कस काय तो मंत्र जपू शकतोस आणि तुला कसं ठाऊक तो गुरुमंत्र आहे. त्यावर प्रमोदचं उत्तर मला असं होतं की गुरुच्या मुखातनं निघालेला शब्द हा गुरुमंत्रच. शब्द प्रवाही होता. पण माझ्या मनात हा संकोच होता की तू त्याला गुरु मानलाय, पण त्यांनी तुला शिष्य मानलाय का. त्यावरती प्रमोदला भरपूर असं राग आला म्हणू शकतो आपण. तो काही न बोलता घरी निघून गेला. आणि मला असं वाटतं की तो त्या रात्रीपासूनच, अमावस्येच्या दुसऱ्या रात्री, कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून तो ते मंत्र जपायला लागला. त्यानंतरही मी प्रमोदला भेटला. त्या विचारला कशी चालली तुझी साधना. त्याने सांगितलं वृत्तांत. पण ती मंत्र जप किंवा ती साधना थोडी वेगळी होती. की स्मशानात जाऊन जी आजच्या दिवशी किंवा 2 दिवसापूर्वी चिता जळाली असेल, तिचा भस्म काढून त्या भस्माच्या रिंगण टाकून त्या रिंगणामध्ये बसून ती साधना करायची एका बंद खोलीमध्ये. सात्विक आहार करायचा नाही, सगळं तामसिक आहार करायचा. देवपूजा करायची नाही. मी समजून गेलं ती साधना कसली होती. मला वाटलं प्रमोदशी बोलावं आणि मी प्रमोदशी बोललो. हे प्रमोद ही दैवाची साधना आहे असं मला वाटत नाही. पण प्रमोद ऐकायला तयार नाही. त्याला ती साधना करता करता एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती, एक वेगळीच एनर्जी जाणवत होती. त्या साधनेमधनं प्रमोद ही 45 दिवसाची साधना होती. प्रमोद भरपूर म्हणजे अति त्या साधनेच्या आहारी गेला. त्यानंतर प्रमोद मला भेटला नाही. भेटला 2-3 हप्त्यानंतर. तेव्हा प्रमोदच नव्हता. डोळ्याखाली पूर्ण त्याच्या काळं आलं होतं. बहुतेक त्याची झोप होत नसावी. त्याचं शरीर हट्टीकट्टे असलेला प्रमोद एकदम वाळून गेला, असं जसं त्याच्या अंगातलं रक्त कोणीतरी पित आहे. असा पांढरा फटाक तो पडला होता. डोळे अख्खे पिवळे झाले होते त्याचे, जशी त्याला कावीळ झाली आहे. म्हटलं प्रमोद, ही काय तू हालत करून घेतली स्वतःची. त्यावरही प्रमोद मला एक शब्दही बोलला नाही. शेवटी 45 दिवस पूर्ण झाले. माझा जवळचा व्यक्ती असा हा प्रमोद होता. तो मला भेटणं बंद झालं. दिवस गेले, महिने गेले. मला आठवतं की 3-4 महिन्यानंतर प्रमोद मला दिसला. मी अप्पा बळवंत चौकामध्ये काही पुस्तकं घ्यायला गेलो होतो. तिकडे प्रमोद मला दिसला. मी त्याला बघून शॉकच झालो. फक्त हाडाचा सांगाडा असा उरला असावा असा तो प्रमोद होता. मी विचार नाही केला की तो मला बघितला आणि त्याने मला इग्नोर करून पुढे चालू लागला. पण शेवटी मित्रप्रेम, मी त्याला कधीतरी मित्र मानला होता, अजूनही त्याला मित्र मानतो. मी त्याच्या मागे मागे गेलो आणि त्याला विचारलं, प्रमोद काय होतंय, का अशी हालत करून घेतली तुझी, वगैरे वगैरे. आमचं बोलणं भरपूर वेळ चाललं. प्रमोद काही सुद्धा सांगायला तयार नाही. शेवटी मी जबरदस्ती प्रमोदला आपल्या पुण्यामध्ये सारसबाग आहे तिकडे घेऊन आलो आणि प्रमोदशी बोलणं केलं. तेव्हा प्रमोदने मला काही गोष्टी सांगितल्या की जेव्हा माझी साधना पूर्ण झाली, म्हणजे साधना जेव्हा पूर्ण होत आली होती, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे. घरातली भांडी आपोआप पडायची. देवाच्या देवळामध्ये पूर्ण काजळी जमा झाली होती. घरामध्ये जाळ्या लागल्या होत्या. मला म्हणे मी खूप टेन्शनमध्ये आहे, मला समजत नाही मी काय करू. जेव्हा माझ्या साधनेचा शेवटचा दिवस होता तेव्हा मला एक भयंकर स्वप्न पडलं
की मी एक उंच टेकडीवरती उभा आहे, समोर खोल दरी आहे, मागं हिरवं पटांगण आहे, आभाळ भरून आलंय आणि मागं एक व्यक्ती उभा आहे जी 8-9 फूट उंच असेल, स्त्री, पूर्णतः काळी, आणि फक्त तिचे डोळे मला लाल भासत आहे. मलाही समजलं नाही. म्हटलं प्रमोद ते स्वप्न असेल, पण तो मला सांगू लागला की मला तेव्हा जे स्वप्न पडलं होतं, मला रोज आता तसे स्वप्न पडतात आहे आणि मला रोज असं वाटतं की कुणीतरी माझ्यासोबत संभोग करत आहे. जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मला रोज नाईटफॉल झालेला असतो. रात्रीतनं मी 3-3, 4-4 वेळा माझी वीर्यपतन होत आहे आपोआप. मी समजून गेलो काय समजायचं आहे ते. वाटलं प्रमोदची मदत करावी. म्हटलं प्रमोद आपण अमावस्येला भेटूयात. तेव्हा अमावस्येला मी पोचलो जिथं आम्हाला भेटायचं होतं त्या ठिकाणी, पण प्रमोद काही आला नाही. प्रमोदला भरपूर कॉल केले, प्रमोदनी फोन उचलले नाही. शेवटी मी तिथं रात्री 11:30 पर्यंत थांबलो, पण प्रमोदचा काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी अशी बातमी कळाली की प्रमोद ॲक्सिडेंटमध्ये गेला. एक न माहिती असणारी साधना आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते याचा विचारही आपण करू शकत नाही. की ती साधना प्रमोदच्या जीवावरती बेतली. हट्टाकट्टा पैलवानासारखा माणूस पुढच्या 6-7 महिन्यामध्ये सगळा संपला. लोकांना वाटतं की साधना करावी, आपल्याला हे मंत्र, आपल्याला ही सिद्धी मिळेल. सिद्धी काय आहे? म्हणून म्हणतात ना ते की पाणी पिओ छान के और गुरु करो जान के. त्या अघोऱ्याला पिशाच सोडवायचा होता, म्हणून त्यांनी प्रमोदला एक प्रेत साधना दिली. प्रमोदनी प्रेत साधना केली आणि त्या प्रेताने त्याच्या शरीराचं अख्खा रक्त शोषलं, वीर्य शोषलं आणि शेवटी प्रमोद अमावस्येच्या दिवशीच गेला. डीपली आहे ही गोष्ट भरपूर. अजून खूप काही गोष्टी याच्यामध्ये ज्या मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, पण माझ्या सांगण्याचा उद्देश हा एवढाच होता की आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाही आहे, आता यूट्यूबवरती बघून खूप लोक साधना करतात की ह्या गुरूंनी हे सांगितलं, त्या गुरूंनी ते सांगितलं, पण ही साधना जीवावर सुद्धा बेतू शकते. मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की बिना गुरुची साधना केल्याने किती भयंकर परिणाम तुम्हाला बघू शकता. असेच नवनवीन किस्से ऐकण्यासाठी